उपप्रमुख कोण आहे, थर्ड संडे फाउंडेशनचे कार्यकर्ते, NCCचे विद्यार्थी आणि अन्य सर्वांना नमस्कार. काल झालेल्या 80व्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. थर्ड संडे फाउंडेशन हा काय प्रकार मला काही कल्पना नव्हती. आमच्या एक मित्राची मुलगी श्रेया, तिने मला एकदा सांगितलं काका असं एक फाउंडेशन आम्ही त्याचं काम करतो. करत असाल, मी सुद्धा पुष्कळ संस्थेचं काम करतो, हे पण काहीतरी काम करतो. कारण तिच्या घरात वास आहे, त्याच्यामुळे ती काही वेगळं काम करते हे नवीन नाही, म्हणजे काही वेगळं ते वेगळं करते ती काही करते. तिचे वडील सुद्धा म्हणतात काहीतरी भेटलेलं काहीतरी काम घ्यायला काहीतरी करतात, पण वडील त्याच्यातूनच पुढालेले ते तितकं सांगतो. आणि तिने सांगितलं की थर्ड संडे फाउंडेशन आहे, पण त्याचा वर्धापन दिन आम्ही तुम्हाला मुख्य पाहुणा म्हणून बोलवतो. पण तिने सगळे नोटीस आता मला नक्की काहीच माहिती नाही, मग तिने थोडं तसं सांगितलं ना. आणि मग शेवटी मी माझ्या दृष्टीने तुमचं फेसबुक पेज ओपन केलं आणि फेसबुक पेजमध्ये तुमची पहिली ऍक्टिव्हिटी तिथपासून म्हणजे पहिली ऍक्टिव्हिटी जी प्रगती अंध विद्यालय बदलापूरमध्ये तुमची झाली, त्या ऍक्टिव्हिटी पासून आता 94वी ऍक्टिव्हिटी झाली. सगळ्याचा मी मागोवा घेतला. ह्या मागोव्याचं मला लक्षात आलं की तुम्ही आरंभ सुरू नाही आहात. 94 ऍक्टिव्हिटी 2 वर्षात करणं हे सोपं काम नाही. सातत्य, प्रत्येक गोष्टीला सातत्य लागतं आणि तुम्ही सर्वांनी हे सातत्याने काम करणार, ह्याबद्दल खरं तुम्ही सर्व खूप कौतुक आहे. आता तुमचे काम करतात, वृक्षारोपण आहे, रक्तदान शिबिर आहे, नंतर आमच्या बदलापूरच्या आजूबाजूला ते वृद्धाश्रमाला आहे, अनाथाश्रमाला भेटतात. हे सर्व तुम्ही जे सातत्य जी कामं करतात तुम्ही, खूप समाजसेवेची ह्या समाजसेवेची कामांची समाजाला गरज आहे. आणि शेवटी आपण ह्या समाजाचं काहीतरी आता आपण शिकलो, सवरलो, नोकरी लागलेलो, ह्या नोकरी लागल्यानं सुद्धा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. ही भावना जेव्हा मनात येते, ह्या भावनेने तुम्ही जे प्रेरित होऊन काम केलं आणि कुणीतरी एक व्यक्ती अजून एक मला जे हे करायचं वाटते, उद्योगित करायला वाटते की त्यामध्ये कुणीही डोक्यातली कल्पना आहे, कुणाचंही नाव आलेलं नाहीये कुठे. फक्त सेलूच्या कुठल्या टेक्निकल कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये त्या लोक एकत्र बसले, आपण असं काहीतरी करू आणि फ्रेंडशिप डेला 2019 फ्रेंडशिप डेला तुम्ही ह्याचं विचारायला सुरू केलं. पण त्याच्यात नाव कुणीतरी पुढं आलेलं आहे, तुम्ही आपापसात सगळ्यांना ग्रुप ठरवला नाही, ह्या ठरवलं कुणाचं नाव पुढं आलं नाही, हे पण कौतुक असतं नाही. पण करता सर्व सातत्यानं ह्याचा मला खरंच कौतुक वाटतं, अभिमान आहे की आता आजच्या निमित्ताने मी तुमच्या बरोबर जोडला गेलो. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता काही गोष्टीमुळे प्रत्येक ठिकाणी आहे, पण जेव्हा तुम्ही जर म्हणजे आश्वासन तुम्हाला की जेव्हा कुठे बदलापूरच्या आजूबाजूला तुम्ही जर कुठल्याही कार्यक्रमात येणार असाल, काही करणार असाल, तर तुम्ही मला बोलवा, मी 100% तुमच्या बरोबर आहे. आणि बदलापूरच्या आजूबाजूच्या कार्यक्रमात नक्कीच तुमच्या ह्या एकदा कार्यक्रमाला तुमचे जे फेसबुक वगैरे होतं ना, चिथडे मॅडम पण एकदा बरोबर होतं. तुम्ही आठवते चिथडे मॅडम ज्या व्यक्तीने, तिचे वडील एअरफोर्समध्ये होते, त्या व्यक्तीने जेव्हा लक्षात आलं की 21,000 फुटावर सियाचीन ग्लेशियरमध्ये सैनिकांना, बाकी इथं आपल्याला त्याची कल्पना सुद्धा येत नाही, पण तिथं सैनिकाला ऑक्सिजनसाठी तडफडावं लागतं. त्या चिथडे मॅडमने ते लक्षात घेतल्यानंतर 2.5 कोटी रुपये लोकांकडून जमा करून 2.5 कोटी रुपयाचा प्लॅन तिथे 18,000 फुटावर ऑक्सिजनचा प्लॅन जमा केलेला आहे. सोपं नाहीये, त्याच्यात फक्त मनात भावना लागतात. ते भावनेमधून ते भावनेतून त्या चिथडे मॅडमना इथं आलं तर मला खूप छान वाटलं, कारण शेवटी मी एअरफोर्स आहे, त्याच्यावर मिस्टर एअरफोर्स होते, पण आमचं थोडंसं कुठेतरी बाजारात संबंध आहे. त्याचं मुलगा सुद्धा आर्मीमध्ये आहे. अशा ह्या तुमच्या थर्ड संडे फाउंडेशनला मी मनापासून शुभेच्छा देतो. आज तुमच्या 9वा वर्धापन दिन आहे. ह्या वर्धापन दिन तुम्हाला खूप शुभेच्छा. खरं तर बोलायचं खूप, पण
आपल्याला थोडासा वेळ कमी आहे, तरी पण तुम्हाला पुन्हा असेल करतो की बदलापूरच्या आजूबाजूला कुठे आहे, तुम्हाला जर नवीन काही साईट्स पाहिजे असतील, कुठे अनाथाश्रम, कुठे वृद्धाश्रम, कुठे शाळा आहे, हे काय म्हणतात माझ्याकडे पुष्कळ आहे माझ्याकडे. कारण मी पण सुद्धा मी तर आतापर्यंत 5 शाळेचे वर्षातून सगळ्यात वर्ष